आता मस्का मारायची काहीच गरज नाही. मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. मोठी बहीण म्हणून खूप ऐकून घेतलं. आता आता काय बंड करणार आहेस तू ताईने पाठवलं असेल ना माझी समजूत घालायला. बरं, हवं तर तसं समज, पण प्लीज उगाच तिच्यावर चिडचिड करू नकोस ग. ती कशी वागली हे कळल्यावर सुद्धा मी शांत बसावं अशी तुझी अपेक्षा आहे का? हो, अगं आरोहीने तुला जाण्यासाठी विरोध केला, पण त्यामागे काहीतरी कारण असणार. आता तुला तिचा नकार दिसतोय, पण मोठी बहीण म्हणून तिची काळजी दिसत नाहीये का? मोठी बहीण म्हणून ती कशी वागणार का? अगं तुला तिचं वागणं कसंही वाटत असेल, पण मला पटतंय तिचं वागणं. हे बघ, तन्मयच्या पण बऱ्याच गोष्टी मला पटत नाहीत, मग मी पण असाच विरोध करते त्याला, पण तो अशी चिडचिड करत नाही माझ्यावर. जीजूची गोष्ट वेगळी आहे ग. आता पण त्यांनी घेतलं ना मला समजून. त्याचे स्वतःचे एवढे प्रॉब्लेम्स असताना त्यांनी पिकनिक साठी पैसे आणून दिले ग मला. ताई ताई तर माझी सख्खी बहीण आहे ना. ती का वागते असं? का नाही समजून घेते मला? तन्मय, काय चाललंय का तुझं? काही न सांगताच घराबाहेर जातोस, केव्हाही परत येतोस. फारच मनमानी चालली आहे तुझी. आणि पैसे सुद्धा अगदी मनाला येईल तसे उधळतोस. काय चुकीचं बोलले मी? स्वतःच्या डोक्यावर कर्ज आहे. त्या अर्पिताला 12,000 रुपये द्यायची काय गरज होती? आई, ते आरोहीने पैसे द्यायला नकार दिला म्हणून मी अर्पिताला पैसे दिले. हो, दिले नसते तर तिला ट्रिपला जाता आलं नसतं. त्यांनी तुझ्या आयुष्यात काय फरक पडला असता? मला वाटलं होतं तू प्रॅक्टिकल मुलगा आहेस माझ्यासारखा, पण नाही. आरोहीशी लग्न झालं ना आता, तिच्यासारख्याच भावनांच्या आहारी जायला लागलाय. वेळीत शहाणा हो, जरा व्यवहाराने वाग, आणि आरोहीला हाताशी धरून हा आग्र्याचा बिझनेस कसा वाढवता येईल याचा विचार कर. वस्ताला पार्किंग कोरियर माझ्या नावानं? मॅडम सांग. माझ्या नावाने पत्र इथे? आई, काय कसलं लेटर आहे? काही काय नाही, मग तू एवढी टेन्स का झालीस? म्हटलं ना काही झालं नाहीये म्हणून. म्हणजे तुमच्यापर्यंत अन्याय इतकं तर नक्कीच नाही. आई, अगं काय झालं सांग मला. माझ्यापासून काय लपू नकोस प्लीज. आता तुला एवढंच सांगते की उद्या तातडीने मला पुण्याला जावं लागेल. खूप महत्वाचं काम आहे. आई,
बापरे, एवढी थंडी. तन्मय तर बिचारा बाहेर झोपलाय. खूप थंडी वाजत असेल त्याला. इतक्या रात्री हा कुठे गेला असेल? आपल्यात हा दुरावा नसता तर आज हा सुखद क्षण आपण दोघांनी मिळून अनुभवला काय. आपल्यातला हा दुरावा मी माझ्या मायेने आणि प्रेमाने दूर करेन तन्मय. काय लक्ष देता येत नाही? स्वतःची काळजी घेता येत नाही तुला?
खूप उशीर झालाय, जाऊन झोप. बोला की. होय होय, हाव असं काय करताय? पार्टीची सगळी व्यवस्था माझ्या लेकीने केलेली होती, नंदिनी. सगळं क्रेडिट तिला. अहो देतो की. तुम्ही म्हणाल तेव्हा पार्टी, कुठं पण कधी पण बोला. नक्की. बर. वा 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 नंदिनी, बघितलं का? लोक फोन करून करून पार्टीचे गोडवे गातायत. म्हणजे पार्टीची चर्चा सगळीकडे दिसते. हा म्हणजे काय? रायात जबडीची पण चर्चा होते. आमच्या 7 पिढ्यामध्ये अशी पार्टी कधी कोणी केलीच नाही. तुमच्या मनासारखं सगळं झालं ना? अलबत झालं की. पप्पा, पण तुमच्या मनासारखं सगळं करूनही मला मात्र काहीच बक्षीस मिळालं नाही. बक्षीस मागा की, काय पण देतो. हा, ते पूर्वीचे कसे राहायचे लोक, गळ्यात असा मोत्याचा हार काढून द्यायचे. माग काय पाहिजे ते माग देतो. बघा, काही मागेन मी, मग पाठ फिरवायची नाही. काहीही? बापरे. काहीही म्हणजे काहीही, अक्षरशः. टेन्शन घेऊ नका, तुमच्याच फायद्याचं असणार आहे. एवढा विश्वास ठेवा माझ्यावर आणि देऊन टाका माझं बक्षीस मला. दिलं बक्षीस. तू फक्त बोल. 19 लाख रुपये हवेत मला. 19 लाख? एवढे पैसे कशाला? इन्व्हेस्ट करायचे पप्पा, एका स्वप्नात. काय? हे तुमच्याच फायद्याचं आहे पप्पा. मी सांगितलं ना, थोडासा विश्वास ठेवा. हे तुमचे काही लाख करोडोत कन्वर्ट होतील. पण आता या पैशातून बराच हिशोब सेटल करायचा आहे. ठीक आहे, ताबडतोब व्यवस्था करतो. खरंच? That's like my dad. Thank you so much. अरे अगं, तू इथं काय करतेस? आत्या, ग आईना एका महत्वाच्या कामासाठी पुण्याला जावं लागलं, म्हणून बसले मी इथे. हो का? बरं आत्तू, अप्पू उठली का ग? हो, सकाळीच उठले. आपली नेहमीची कामं करते. मला असं वाटतंय तिचं डोकं आता ठिकाणावर आलेलं दिसतंय. मी ना अप्पूला खूप चांगलं ओळखते. ती फार वेळ रागवूच शकत नाही माझ्यावर. हॅलो हॅलो, आरोही पारखी का? हो, बोलते. हा, नमस्कार. मला नंदिनीने हा नंबर दिला. मी तिची मैत्रीण बोलते. हो, बोला ना. माझं एक काम होतं तुमच्याकडे. माझ्या बहिणीचं बेबी शॉवर आहे. मला 25 जणांची जेवणाची ऑर्डर द्यायची होती तुमच्याकडे. परवा नंदिनीकडच्या पार्टीमध्ये तुमच्या आग्रहाचं जेवण जेवलो होतो आम्ही. मला खूप आवडलं होतं. थँक्यू सो मच. आमच्यासाठी पण तेवढंच टेस्टी जेवण अरेंज कराल ना? हो हो, नक्की करू.
तुम्ही फक्त मेन्यू सांगू शकाल? तुम्ही एक कराल का, तुमचा मेनू माझ्या या नंबरवरती मेसेज सेंड कराल आणि तुमचे पर प्लेट चार्जेस काय आहेत ते पण मला सांगा. म्हणजे कसं मी घरच्यांशी बोलून फिक्स करेन. आणि हो, तुमचे बँक डिटेल्स पण मला द्या, म्हणजे कसं तुमचा ऍडव्हान्स पण मला त्याच अकाउंट वरती फॉरवर्ड करता येईल. बरोबर, ठीक आहे, मी तुम्हाला लगेच SMS करते. ओके, बाय. बाय. काय ग, कोणाचा फोन होता? अतू, अगं नंदिनी मॅडमच्या मैत्रिणीचा फोन होता. अतू, ही पार्टीची ऑर्डर ना अगदी पथ्यावर पडली आपल्या. अगं पण काय झालं काय? अतू, अगं आपल्याला आणखी एक ऑर्डर मिळाली आहे आणि ती सुद्धा बेबी शॉवरची. वा, बेबी शॉवर म्हणजे काय? अगं डोहाळ जेवणाची ऑर्डर मिळाली आहे. नंदिनी मॅडमच्या मैत्रिणीचा त्यासाठीच फोन आला होता. 25 माणसांचं जेवण करायचंय. चल आता आवरूया पटापट. बरं मला सांगा, तू डोहाळ जेवणासाठी काय काय लागतं? अगं हो, सांगते सांगते, सगळं सांगते. कांदे 5 किलो चालतील ना? 5 हो, किलो बाद झाले. बटाटे. मी काय बोलतो हा, की आपण ना मसाल्याचा भात आणि तांबाटीचा सार करूया. म्हणजे 2च आयटम आणि काय ते तुम्ही बोलताना एकदम असे सुटसुटीत. हा, काय मसाल्याचा भात, टमाटीचा रस्सा, तो इतरांना आवडला नाही तर काय त्याने उपाशी राहायचं आणि परत जायचं. टमाटीचा रस्सा. हो परब काका, तुम्ही काय मला फक्त अपोज करणार असाल तर स्वतः सुचवा ना 1-2 आयटम. हा, हे आता विचार करायला लागले. म्हणजे ना यांना आयटम सुचेपर्यंत ना त्या काय बोलतात ते डोहाळ जेवणाचा बारशापर्यंत जाईल कार्यक्रम. आनंदा, अरू, मी एक सुचवू का? म्हणजे आता तुझ्या सासूबाई नाहीयेत म्हणून बोलते. काय ग आत्या, सुचव की बिंदास. अगं काय माहितीये, डोहाळ जेवण असतं ना, त्यात म्हणजे जिला बाळ होणारे तिच्या पानामध्ये अशा 2 वाट्या ठेवल्या जातात. त्याच्यावरती अशा झाकून पुऱ्या ठेवतात आणि त्या 2 वाट्यांमध्ये असे पदार्थ असतात. म्हणजे श्रीखंड असतं, बासुंदी असतं, म्हणजे काही जे आपल्याला जमेल ते. मग एका वाटीमध्ये असते अंगठी आणि एका वाटीमध्ये असतो रुपया. मग त्या बाळाच्या आईने ओळखायचं असतं मुलगा आहे का मुलगी आहे. तर मग मला काय वाटतं की आपण ते पदार्थ करूया. म्हणजे मी करते. त्या बाळाच्या आईला तृप्त करण्यासारखं पुण्याचं काम नाही. तिचे डोहाळे तिच्या घरचे पुरवतीलच, पण आपला खारीचा वाटा. बरोबर आहे आत्या. ते एक गाणं नाहीये का, कुणीतरी येणार येणार ग, तर ते ऐकता ऐकता जर का तिने 2 गोड घास खाल्ले तर तिला मजाच येईल की काय गारवी. बरं का आरू, आई अंबाबाईच्या कृपेनं आता तुमच्या संसारात सुद्धा पाळणा हलू दे. आत्या, तुला त्या बाळाच्या आईसाठी जे काही करावं असं वाटतंय ना ते तू कर. पण आधी मला सांग तरी काय काय आणायचे ते. नाही नाही, ते मला सांगा सामान, म्हणजे मला बाजारात करायला बरं. हट. तुम्ही बाजारहाट करायला गेले ना तर 200च्या जागी 500 रुपये देऊन येतील. त्याच्यापेक्षा मी आणि आरू जातो बाजार हाट करायला. तू नुसता हाट करून येशील, बाजार मालच बघायला लागेल. तुम्ही तर दोन्ही पण नाही करू शकणार. अरे बस बस बस. परवाची ती भाजीवाली आली असते तर किती बरं झालं असतं. त्यांच्याकडूनच सगळ्या भाज्या घेता आल्या असत्या ना आपल्याला. तू अगं परवाचे त्यांचे पैसे द्यायचे पण बाकी आहे. हो, मला त्या बाईचं काही समजत नाहीये. तिने आपली तिची गाडी आपल्या परसदारी ठेवलेली आहे. ती न्यायला पण नाही आली. हो खरे, बाई म्हणजे कोडच होती ना. कोणी असं वागतं का? तू जाऊ दे ना, काहीतरी अडचण आली असेल त्यांना, नसेल जमलं त्यांना गाडी न्यायला. पण निदान आपण त्यांना शोधून त्यांचे पैसे तरी देऊन टाकूया. नक्की